स्वागत. मला सांगा, आपण सगळ्यांनी छावा सिनेमा पाहिला आहे ना? तर आज आपण आपल्या संभाजी राजांचा अशाच काही कमी माहीत असलेल्या गोष्टी पाहणार आहोत. बरोबर. राजे जयसिंग बुद्धिबळातील नामांकित दिग्गज. आजतागायत त्यांना खेळात कोणीही हरवले नव्हते. पण आज केवळ 12 वर्षांच्या शंभूराजेंकडून राजे जयसिंगांना बुद्धिबळात हार पत्करावी लागली. त्या शूर राजपुताने ती हार मोठ्या मनाने स्वीकारली. आणि आता पुढे हा घ्या शह. आजोबा, आम्हास माफी द्यावी. आपल्यास आम्हामुळे हार पत्करावी लागली. काही हरकत नाही शंभूबा. खेळ आणि युद्ध म्हटले की हार जीत आलीच की. ती फक्त पचवता आली पाहिजे. माशाअल्लाह शंभू, आपने तो राजे जयसिंह जी को ही मात दी थी. मांगो, इस जीत के लिए जो चाहे वो मांग लो. खान साहेब, बघा बरं, नीट विचार करा. काही देने ना पडते. हा. मुगल सल्तनत पूरे कायनात में राज करती है बच्चे. बेफिक्र होके मांगो. असं बर, ऐका तर. या बुद्धिपटावर 64 घरं आहेत. मला प्रत्येक घरावर बाजरीचे दाणे हवेत. और फक्त पहिल्यापेक्षा दुसऱ्या घरात तूप. म्हणजे पहिल्या घरात 1, दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 4, चौथ्या घरात 8. असे. बस इतना ही? मांगा भी तो क्या मांगा. आदमी अपने औकात से बढ़कर मांग ही नहीं सकता. ये सुना तो था. चलो ये मिले, इसी वक्त मिलेगा. जो मांगा वो मिलेगा शंभू. मागितलेले देऊ तरीही पुरेसे आहे खान साहेब. पण थांबा, बाजरीचे दाणे घेऊन जायला आम्हा स्वराज्यातून बैलगाड्या मागवाव्या लागतील. झोताजी, स्वराज्यातून बऱ्याचशा बैलगाड्या मागवा. खान साहेबांचा नजराणा घेऊन जायचा आहे. जी शंभूराजा लगेच व्यवस्था करते. बैलगाड़ियाँ वो क्यों? खान साहेब, बघा बरं, एकदा नीट विचार करा. तर आपण आपला शब्द मागेही घेऊ शकता. हरगिज नहीं. क्या कहना चाहते हो? म्हणजे शंभूराजे, तुम्हाला असे म्हणायचे आहे का, ह्या पहिल्या घरात 1 बाजरीचा दाणा, दुसऱ्या घरात 2 दाणे, तिसऱ्या घरात 4, चौथ्या घरात 8, 8व्या घरात 128, 9व्या घरात 256 आणि 10व्या घरात 512. बरोबर. खान साहेब, येते का लक्षात? हाँ. हिनायत खान, जाओ बाजरी की बोरी लेके आओ. जी हुजूर, अभी पेश करता हूँ. थांबा खान साहेब. हिशोबाप्रमाणे 11व्या घरात 1024, 12व्या घरात 48 आणि 16व्या घरात 32,768 असे. तर 16व्या घरापर्यंत हिशोब झाला. आता हिशोबाप्रमाणे 32व्या घरात 2 खर्व 14 कोटी 74 दशलक्ष 83,648 दाणे झाले. काय खान साहेब, अजून आपण 32व्या घरावरच आहे. अजून आपल्याला 64 पर्यंत जायचंय. आणि हिशोब का उरलेलाही आम्हीच करू. शंभूबा, अद्भुत, निव्वळ अद्भुत. काय ही बुद्धिमत्ता. तुमच्या बुद्धिमत्तेस आमचा कुळणी साथ. वाव, अमेझिंग. काय ही बुद्धिमत्ता. कौतुक तरी कसे आणि किती करावे. पण प्रेक्षक हो, आपल्या शंभूराजांच्या जीवनाचे ब्रीद वाक्य काय होते माहिती आहे का? वाक्यावर नुसती नजर टाकली तरी नसानसातून रक्त उसळायला लागतं. त्यांच्या शब्दात हे सांगायचे झाले तर ते म्हणायचे, जे राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य. केवढी ही दृढ निष्ठा. हे
आणि असे अनेक गुण शंभूराजांच्या अंगी होते. यादी करता येणार नाही, पण काही गुणांवर आपण नजर टाकूच. असे म्हणतात की शंभूराजे 16हून अधिक भाषेत एक्सपर्ट होते. त्यात इंग्लिश, पोर्तुगीज, फ्रेंच आणि संस्कृत हे आलंच. पण आपण इथे शिकतोय ना शाळेत ती अरेबिक भाषा, त्याच्यात पण एक्सपर्ट होते. संस्कृतमध्ये तर त्यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ फक्त 14 वर्षांचा असताना लिहिला. घोड्यांचं स्पीड कंट्रोल करण्यासाठी असतो घोड्याचा लगाम. शंभूराजे तो घोड्याचा लगाम तोंडात धरायचे, म्हणजे त्यांचे दोन्ही हात फ्री राहतील आणि दोन्ही हातांनी लढता येईल. शंभूराजे एकमेव होते की त्यांना 120हून अधिक लढाया लढले आणि एकही लढाईत हारले नाही. त्यामुळे 6 फुटाहून अधिक उंच आपल्या राजांचं नाव घेतलं तर शत्रू चळत चळत कापत असे. स्वराज्याचा सगळ्यात बलाढ्य शत्रू औरंगजेब. शंभूराजांच्या निधनानंतर नमाज पढून काय मागणी मागतो तर, मला पुढील जन्मी संभाजी राजांसारखा एक पुत्र दे. असे शंभूराजे जेवढे बलदंड होते तेवढेच पोएटिक होते, हळव्या मनाचे होते, इमोशनल होते. त्यांची पत्नी सौ येसूबाई विलक्षण होत्या. केवळ 8व्या वर्षी त्यांची लग्न झाली. त्यावेळी घेतलेल्या उखाण्यातच त्यांनी त्यांची हुशारीची झलक दाखवली. आपण पुढील प्रसंगात पाहूया. चला तर मग. शंभू महाराजांचे लग्न होऊन नवीन दाम्पत्य गृहप्रवेशासाठी दरवाजात उभे. शंभू काय झालं धाराऊ? अरे पाहिलं नाही का, आपले माई साहेब जगत उभे राहतील. विचार तरी का हो? दरवाजा अडून आणि आम्ही का विचारायचं? अहो बाळाची रीत असते तशी, जा विचारा. असं माई साहेब, का बरं दरवाजा अडवला? आम्ही आपली कन्या मागायला आलोय, देणार ना? काय म्हणताय? द्यायची का आपली कन्या? काय कसं गणे देव का उठताय? होऊ दे गंगा गौरी देव वंशांच्या घरी. असं नाही, छानसा उखाणा झालाच पाहिजे. प्रेक्षक हो, लक्षात असत आहे. 8-9 वर्षांची चिमुरडी येसू, समोर धाराऊ, मोठी नणंद, माई साहेब, तेजस्वी राजमाता जिजाऊ अशा अनेक मानवंतांसमोर प्रथम भेटीत उखाणा घ्यायच्या म्हणजे खायचे काम नाही. पण आपली चिमुरडी येसू पहा कशी निभावून येते ते. उखाणा? होय, उखाणा. रीतच आहे तशी, द्या उखाणा. बरं. पहिले कंकण सौभाग्याचे, विसरले दिवस मी बालपणाचे. दुसरे कंकण आनंदाचे, विद्येचे अन विनयाचे. तिसरे कंकण हात शोभतो, सौख्याचा राजगड फुलतो. चौथे कंकण हाती विरसे, सासर करेन मी आपलेसे. 5व्या कंकणी प्रभा मंगलतेची, वाढवे कीर्ती दोन्ही कुळांची. 6वे कंकण किणकिणते हाती, बहिणी समान ननंद असती. 7व्या कंकणी सासवा घरी, जीवन होईल घरचरी. 8वे कंकण सौभाग्याचे, शंभूराजे युवराज स्वराज्याचे. 9 कंकणांनी भरला सौभाग्याचा चुडा, शिवरायांनी उघडला सौख्याचा पुडा. रयतेवर आहे जिजाऊंची अखंड सावली, शंभूराजांना जन्म देणारी धन्य त्यांची माऊली.